जय शिवराय. मी जयश्री पवार. माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मंडळी, तुम्ही कधी तुमच्या लहानपणचा काळ आठवलाय का? मला वाटतं नक्कीच आठवला असेल, आणि नसेल आठवला तर एकदा आठवून बघा. ते लहानपण, ते खेळ, ती शाळा आणि तेच मित्रमैत्रिणी. आजही आपण मोठे झालो तरी आपल्याला लहानपणची शाळा आणि मित्रमैत्रिणी अजूनही लहानच आठवतात, होय ना? तर मग आज आपण असेच जाणार आहोत शाळेचे दिवस पाहायला आणि शाळेची मज्जा घ्यायला. प्राथमिक शाळा पारोंडे येथील शिक्षक श्री राजेंद्र चिलप सर यांनी विनंती केली की ताई, तुम्ही एकदा आमची शाळा आणि वर्ग पाहायला या. आमच्या मुलांच्या ऍक्टिव्हिटीज पहा, त्यांची प्रगती पहा. आम्ही मुलांच्या नेहमी कलागुणांना वाव देत असतो. खरं म्हटलं तर शाळेपासूनच आपले प्राथमिक शिक्षण सुरू होते आणि शाळा हाच आपला मूळ शिक्षणाचा पाया आहे. नवनवीन मित्रमैत्रिणी जोडल्या जातात. आपल्या आयुष्याची जडणघडण खरं तर याच शाळेतून चालू होते. आपल्या व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी म्हणजे मराठी शाळा. प्रत्येक मुलाला चांगले घडवण्यात आपल्या आई वडिलांचा जेवढा हात असतो ना, तेवढाच तो शाळेचाही असतो. आपण कधी शाळेसमोरून जाताना आपल्या मुलांना अभिमानाने सांगतोच ना, ही माझी मराठी शाळा. याच शाळेत आम्ही शिकलो आणि मराठी शाळा ही आपल्या गावचा अभिमान आहे. आपण कितीही मोठे झालो तरी या शाळेला माझी शाळाच म्हणतो, कारण तिने अ आई पासून हाताला धरून शिकवलेले असते. आपल्या आयुष्याच्या ज्ञानमंदिराचा ती कळसच असते. आपल्याकडं एक म्हण आहे, फुलाफळांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. फुलाफळांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एखादं मंदिर नसेल तरी चालेल, पण एक आदर्श मराठी शाळा पाहिजे. एक आदर्श मराठी शाळा पाहिजे. म्हणून मी चिलप सरांच्या विनंतीला मान देऊन शाळा पाहायला जायचं ठरवलं. तर मंडळी, खरंच एवढी छान आणि बोलकी शाळा बनवली. बाहेरच्या दर्शनी भिंतीवरती विद्यार्थी कसा असावा, इंग्रजी वारांचे फलक, अगदी ए पासून झेड पर्यंत रंगीत गोलांत भरलेले ABCD, झाडे लावा, झाडे जगवा असे सर्वांना दिलेले उत्तेजनार्थ संदेश. एका भिंतीवर सुंदर अशी शिवजन्मभूमी रेखाटली. लेख वाचवा, लेख शिकवा असे अनेक बोधवाक्य सुंदरतेने रेखाटलेले पाहून असे वाटत होते, मराठी शाळा जर बाहेरूनच एवढी बोलकी आहे तर वर्ग किती सुंदर असेल. म्हणून वर्गात आले. Camel. Camel. Master. My neck. My neck. Can I put? Can I put? My neck. My neck. Inside. Inside. Rahim. Rahim. All right. All right. Camel. Camel. Master. Master. My four legs My four legs are so cold. so cold. Master. 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 Have a pity Have a pity on me. on me. My chest My chest. and my तर सर्व वर्गांच्या भिंती छान प्रकारे वन्य प्राणी, जलप्राणी, पक्षी, सुंदर फुले, फळे यांनी सुरेख अशा रेखाटलेल्या दिसल्या. मुलांनी पुठ्ठ्यांपासून सुंदर सुंदर घरं, झोपड्या बनवल्या होत्या. फुलांचे गुच्छ, तोरणे आणि कापडापासून छान छान बाहुल्या बनवल्या होत्या. मी अनिता विजय लोखंडे, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारोंडे. आमच्या शाळेमध्ये संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं सर्वंकष मूल्यमापनाअंतर्गत आकारिक मूल्यमापन आयोजित केलेलं असतं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध वस्तू टाकाऊपासून टिकाऊ याचा म्हणजे या कृतीनुसार विद्यार्थ्यांनी आता पहा तुम्ही तोरणं तयार केलेली आहेत. त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आहेत, घर तयार करणे, खोक्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची घरं तयार केलेली आहेत. त्याच्यानंतर रुमालापासून बाहुली तयार करणे, विद्यार्थ्यांनी छान छान बाहुली, आपले नॅपकिन वगैरे असतात त्याचा वापर करून बाहुली तयार करून ती बाहुली सजवणे
आणि या बाहुल्यांचा वापर विद्यार्थी त्यांच्या नाटकांमध्ये किंवा पपेट शो वगैरे असतील तर त्याचा वापर त्याच्यामध्ये करतात. धन्यवाद. हे सर्व पाहून त्यांच्या बुद्धीचं कौतुक करावंसं वाटलं आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचंही. आता आपण येतोय चिलप सरांच्या वर्गात. थँक्यू. अरे बाप रे बाप, केवढा छान वर्ग सजवलाय. सुंदर असा रेखाटलेला किल्ला की ज्याला पाहून शिवरायांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. भिंतीवर प्रत्येक मुलाच्या नावाच्या इंग्रजीतून पाट्या, प्राणी पक्ष्यांचे फलक, भिंतीवरती शिवसृष्टी बनवली. शिवरायांचा जन्म, शिवरायांचे बालपण, रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांसोबत घेतलेली शपथ आणि सर्व शिवरायांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग पाहताना अगदी इतिहासात गेल्यासारखं वाटते. खांबावर संपूर्ण ग्रामीण जीवन रेखाटले आणि हा वर्ग चिलप सरांनी स्वतः पेंटिंग करून रंगवलेला आहे. पण इतरही सर्व उपयोगी साहित्य स्वतःच्या खर्चाने बनवले. खरंच असे शिक्षक मिळायला विद्यार्थ्यांचं भाग्यच म्हणायचं. चिलप सरांबद्दल सांगितलं जातं की अगदी रविवारच्या म्हणजे सुट्टीच्या दिवशीही शाळेत येऊन तास घेणारे सर म्हणजे चिलप सर. बाहेरचा वार्ताफलक लिहिणारे सर म्हणजे चिलप सर. त्यांना पेंटिंगची आवड असल्याने फळा हा त्यांचा सोबतीच झालाय आणि त्यांचे विद्यार्थीही तेवढेच हुशार, मग तो पहिलीच्या वर्गातला विद्यार्थी असो किंवा चौथीच्या वर्गातला. मुलांना हा वर्ग कितवीचा आहे आता? पहिलीचा का? कितवी? चौथीचा. खूप छान दिसतंय. असेच रोज असता का? तर मला सांगा, तुम्हाला कोणाला याच्यातून इंग्रजीत मधून स्वतःचं नाव सांगता येतं? दीदी तू ये बरं, तुझं नाव सांग. Vikram Pansare. I am 6 years. I live in Parunde. My school name is Primary School, Parunde. I like mango. ABCD येते का पूर्ण? मला ABCD कोण म्हणून दाखवणार? तू ये इथे ये. थँक्यू. प्रत्येकाला स्वतःचं नाव इंग्लिश मधून सांगता येतं बरोबर, पण तेच मला जर कुणी फळ्यावरती लिहून दाखवेल का इंग्रजी मधून? तन्मय तू ये. काय नाव काढले तू? येस.
छान झालं. काय काढलं तू ते? नाव काय तुझं? रेणुका विक्रम पावसे. धन्यवाद. पाढे तुमच्या सर्वांचे पाठ आहेत का? मला 14चा पाढा म्हणून दाखवणार का कोण? ये समोर. 28, 14 42, 14 56, 14 75, 70, 14 84, 14 98, 14 112, 14 90, 126, 14 140. मुलांना 4थीचा वर्ग ना? बरं, आपण कुठल्या तालुक्यामध्ये राहतो? आणि आपल्या जुन्नर मध्ये कोणता किल्ला आहे? आणि शिवनेरी किल्ल्यावरती कोणत्या राजाचा जन्म झाला? बर, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेला सुखी करण्यासाठी युद्ध केले, बरोबर ना? हा. आणि त्या युद्धामध्ये त्यांना बऱ्याच प्रसंगांना तोंड द्यावं लागलं ना? तर त्यातले 1-2 प्रसंग मला तुम्ही सांगाल का? तू सांगतो? ये. अरे नमस्कार, माझे नाव गिरीश प्रदीप पवार. याचा 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुंडे. गोष्ट आहे प्रतापगडावरच्या प्रतापाची, शिवराय आणि अफजल खानाच्या भेटीची. कपटी अफजल खान राजांना बोले, या शिवाजी भेटा आम्हाला. आलिंगन दिले राजांना. मिठी मारताच दाबले बघले तर शिवबाला आणि वार केला पाटणीला. हुशार शिवराय जाणून होते खानाच्या कपटी काव्याला, म्हणूनच चढवलं होते चिलखत अंगात आणि वाघनखे हाताला. चालाकी पाहून खानाची वाघनख्यांनी बाहेर काढले खानाच्या आतड्यांना. घात झाला म्हणून खान ओरडला. सय्यद बंडा धावून आला. तो शिवरायांवर वार करणार. जीवा महाल पुढे सरकला आणि सय्यद बंडाच्या तोडले हाताला. म्हणूनच म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. नमस्कार, माझे नाव वैष्णवी राजेंद्र कोळी. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. मी तुम्हाला शाहिस्ता खानाची फजिती कशी झाली तर सन 1663 मध्ये शाहिस्ता खान महाराष्ट्रावर चाल करून आला. पुण्याच्या लाल महालावर तळ ठोकला हे महाराजांना माहित होते. शाहिस्ता खानाची खोड मोडायची. 5 एप्रिल 1663 अष्टमीच्या रात्री महाराजांनी लाल महालावर छापा टाकला. त्यांचे बालपण लाल महालावर गेल्यामुळे त्यांना कोपरा माहित होता. त्यांनी गाफील होऊन झोपलेल्या शाहिस्ता खानावर वार केला. पण शाहिस्ता खान महाराजांच्या ताकदीतून सुटून खिडकीतून पळाला. पळताना त्याच्या हाताची 3 बोटे शिवरायांनी कापले. तेव्हा खान म्हणाला, प्राणावर आले पण बोटांवर निभावले जयची जबाबदारी. ओके, धन्यवाद. मस्त. भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया. राणीवणी गाती जशी
पहिली आणि इयत्ता चौथ्या असे 2 वर्ग यावर्षी माझ्याकडे अध्यापनाला असल्या कारणाने आणि इयत्ता 4थीचा वर्ग माझ्याकडे असल्या कारणाने आपल्या वर्गामध्ये सुद्धा एक छोटीशी शिवसृष्टी असावी असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी शिव जन्मोत्सव ते दक्षिण दिग्विजय मोहीम अशी वेगवेगळ्या प्रकारची चित्र या ठिकाणी आपल्या वर्गामध्ये तयार करून घेतली आणि एक प्रकारची छोटी शिवसृष्टी आपल्या या वर्गामध्ये तयार झाली, जेणेकरून की विद्यार्थ्यांना त्या चित्राकडे पाहिल्यानंतर आपल्या शिवरायांचा इतिहास त्यांना अभ्यासायला तर आहेच पुस्तकातून, पण प्रत्यक्ष चित्र पाहिल्यानंतर ते त्या प्रसंगाची त्यांना जाणीव होईल की शिवरायांच्या जीवनातील महत्वाचे कोणकोणते प्रसंग या चित्रांच्या रूपाने आपल्या समोर या ठिकाणी येतात. त्या स्वतःच्या खर्चातून तयार केलेले आहेत. त्याचप्रमाणे आमची जेव्हा गॅदरिंग होती त्या गॅदरिंगच्या वेळेस हा गणपती बाप्पा आम्हाला त्या गाण्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं सादरीकरण करायचं होतं. त्यावेळेस श्री रुपेशजी भालेराव यांनी सांगितलं की सर हा गणपती आता तुमच्या शाळेतच ठेवा. तर गणपती बाप्पाचं सुद्धा पण सुंदर असं त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे. त्याचप्रमाणे महिन्यांचा गणपती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल. त्याचप्रमाणे या वर्गातील जी शैक्षणिक साहित्य आहेत बरीचशी जवळजवळ 80% शैक्षणिक साहित्य मी स्वतः तयार केलेली आहेत. मोठी विद्यार्थ्यांच्या नावाच्या पाट्या असतील, इंग्रजी नाट्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे. अशा प्रकारे हा एक सुंदर आणि अतिशय चांगला असा वर्ग या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे आपले पारुंडे गावचे सुपुत्र डॉक्टर अमोल कुंडे आणि त्यांच्या सौभाग्य व्यक्ती डॉक्टर कल्याणी कुंडे यांनी देखील एक परदेशी पाहुणे आपल्या शाळा भेटीसाठी आले होते की ज्या स्वित्झर्लंडच्या नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार आहेत गॅरोली, आणि त्यांनी हा वर्ग पाहिला, विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली, विद्यार्थ्यांची तयारी पाहिली शैक्षणिक, आणि अतिशय कौतुक केलं विद्यार्थ्यांचं की खरोखर ग्रामीण भागात सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकतं. आता तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी स्वतःविषयी 5 ओळी माहिती सांगितली, स्वतःचं नाव इंग्रजीत लिहिलं, एका विद्यार्थ्याने 14चा पाढा म्हणून दाखवला. 4थीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं कवितांचं सादरीकरण केलं. शिवरायांच्या जीवनाचे 2 प्रसंग या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदररित्या साकारले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कुठेही कमी नाही. सर्व पालकांना याच्यातून माझी एकच विनंती असेल की आपली जी मुलं आहेत पहिलीला आपण जी दाखल करतो की त्या सर्व मुलांना आपण जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतच टाका, ही नम्र विनंती या माझ्या मनोगताच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. बरोबर आहे. आज पूर्ण मराठी शाळेमध्ये इंग्लिश वगैरे सगळं पहिलीपासून 4थी पर्यंत पूर्ण शिकवलं जातं. धन्यवाद सर. माझे नाव राजश्री विक्रम पानसरे आहे. मी या शाळेची उपाध्यक्ष आहे. माझी मुलगी या शाळेमध्ये शिकते आहे. माझ्या मुलीची प्रगती बघून इतर पालकांनी मुलांना या शाळेमध्ये टाकावे अशी माझी विनंती आहे. नमस्कार, मी प्रदीप बबन राऊत, शालेय शिक्षण व्यवस्थापक समितीमध्ये मी सदस्य आहे. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुंडेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्राध्यापिका सौ अनिता लोखंडे मॅडम यांच्याबरोबर शिंदे सर असतील, त्याबरोबर चिलप सर यांच्या माध्यमातून या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून अगदी चांगलं अध्यापन केलं जातं आणि मुलांना असं वाटत नाही की इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मराठी शाळेतील मुलं देखील अतिशय गुणवान आहेत. या शिक्षकांचं प्रथमतः मी मनापासून कौतुक करतो. आणि माझी 2 मुलं या शाळेमध्ये आहेत. माझी मुलगी देखील पहिल्यांदा इंग्लिश मीडियमलाच होती, पण त्यानंतर मी या शाळेमध्ये दाखल केली. त्यानंतर तिची गुणवत्ता अतिशय सुधारलेली आहे. मुली आणि माझा मुलगा देखील या शाळेमध्ये आहे. आता चांगली प्रगती आहे त्यांची. तर या सर्वांची अशी प्रगती पाहता मला असं वाटतंय की इतर पालकांनी देखील इंग्रजी माध्यमाकडे न जाता आपली मराठी शाळा कशी टिकेल या दृष्टीने मराठी शाळेमध्येच मुलांना अध्यापनासाठी पाठवलं पाहिजे. धन्यवाद. मी सुनील शिंदे, या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुंडे व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष. त्या शाळेमध्ये वर्षभर झाले अध्यक्ष पदावरती काम करत असताना त्या शाळेमध्ये या शाळेच्या मुख्याध्यापिका गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांना प्राप्त झाला आहे. त्याच्या मुख्याध्यापिका अनिता लोखंडे मॅडम, त्याचबरोबर गुणवंत शिक्षक शिंदे सर आणि आदर्श शिक्षक ज्यांना भेटला त्या आमचे मित्र चिलप सर यांच्या माध्यमातून आज त्यांच्याकडे 1ली आणि 4थीचा वर्ग आहे. त्या 1ली आणि 4थीच्या वर्गाकडे लक्ष देता दोन्ही वर्ग अतिशय प्रामाणिकपणे आणि एक चांगलं शिक्षण देण्याचं काम त्या दोन्ही वर्गांना करतात. या माध्यमातून मराठी शाळा असून या मुलांना चांगल्या पद्धतीने इंग्लिश शिकवलं जातं. या मुलांना इंग्लिश कविता येते, शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्याकडनं काही माहिती शिकवली जाते.
ती माहिती देखील ही मुलं पहिलीचा वर्ग असो किंवा चौथीचा वर्ग असो हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती सरांच्या माध्यमातून ही चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजे यातून हेच लक्षात येतं की बरेचसे पालक आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला टाकतात, मग त्या पालकांनी देखील इंग्लिश मिडियमला न टाकता ह्या मुलांचा या शिक्षकांचा आदर्श घेऊन त्या मराठी शाळेतच आपली मुलं शिकली पाहिजे, त्या आपल्या गावातच मुलं शिकली पाहिजे याचा आदर्श देखील बाकीच्या पालकांनी घेतला पाहिजे. त्याचबरोबर या शाळेमध्ये वर्षभरात बरेचसे उपक्रम राबवण्यात येतात. ते उपक्रम राबवण्याचं काम या शाळेच्या मुख्याध्यापिका असतील, बाकीचे शिक्षक असतील, चांगल्या पद्धतीनं काम करून मुलांकडनं शिकवतात त्यांना किंवा त्यांच्याकडनं करून घेतात. चांगल्या पद्धतीने या शाळेमध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर चिलप सर देखील हा वर्ग जर पाहिला, या वर्गामध्ये कुठला असा शाळेचा भाग आहे की जो मुलांना पाहिजे तो शिकवण्यापेक्षा जास्त करून ह्या भिंतीवरती सरांनी चांगल्या पद्धतीनं रेखाटलेला आहे. मग ती शिवसृष्टी असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीतून चिलप सरांनी या वर्गाला अतिशय स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या हातानं पद्धतीने चांगल्यापैकी रंगवले आहे. मग मुलांना याच्यातून चांगल्या पद्धतीने शिकण्यासाठी या वर्गातून बरीचशी अशी भरपूर माहिती भेटते. मी सगळी गोष्ट सरांनीच सांगितलं पाहिजे असं नाही की या भिंतीवरती चारही बाजूला बघितलं तर भरपूर ठिकाणी हे शिक्षणाचाच काही ना काही याच्यावरती पाहायला भेटतं. मग मुलांना यातून चांगल्यापैकी मार्गदर्शन पण भेटतं. त्याबद्दल आपण या शाळेच्या आम्ही व्यवस्थापन समितीच्या वतीनं या सर्व शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो त्यांची देखील. आणि पुन्हा एकदा बाकीच्या पालकांना विनंती करूया आपण की मराठी शाळा हीच आपली एक शाळा आहे. आपण देखील या आपल्या मुलांना त्या मराठी शाळेतच टाकलं पाहिजे आणि मराठी शाळा आपली ही संस्कृती आपण जपली पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना मी मनापासून विनंती करतो. धन्यवाद. तर मंडळी, या मुलांचा सर्वांगीण विकास पाहून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.